नमस्कार. साई संस्कृत क्लासेसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण 14वा लेसन घेणार आहोत, 14th लेसन. आपण बोर्डवर बघूया. आणि तो लेसन आहे तो कॉन्व्हर्सेशन आहे, संवाद आहे. आपण आधी संवादचं कोणतं लेसन केलं होतं आठवतं तुम्हाला? स एव परमाणु. तर अख्ख्या पोर्शनमध्ये संवादचे 2 लेसन्स आहेत. तर आपल्याला ते 2 लेसन व्यवस्थित करून घ्यायचे. म्हणजे पॅरा येताना त्याच्याप्रमाणे त्यातला पॅरा एखादा आला तर 2 संवादचे लेसन आहे. आपण बघितलं की नाही आधी की स्टोरी कोणती आहे, इन्फॉर्मेशन कोणती आहे. तर हे 2 संवादचे लेसन आहे. लेसन मोठा आहे, शेवटपर्यंत बघा. थोडे पेशन्स ठेवायला पाहिजे तुम्हाला, कारण की सगळ्यात मोठा लेसन हा आहे. ठीक आहे. सो वी विल स्टार्ट विथ द लेसन. सी द बोर्ड. बोर्ड बघा. चतुर्दशः पाठः प्रतिपदम संस्कृतम. 14वा प्रतिपदम म्हणजे पद म्हणजे पाऊल. संस्कृत ॲट एव्हरी स्टेप, प्रत्येक पावलावर संस्कृत. मग आता कसं आहे ना की संस्कृतचा उपयोग बऱ्याच जणांना वाटतं की आपण संस्कृत काय शाळेत घेतलं त्याच्यानंतर काय कशासाठी घ्यायचं संस्कृत, तर स्कोरिंग असतं, आपल्याला बोर्डाचे मार्क वाढतात. पण तसं नाही आहे. आपल्याला संस्कृतचा उपयोग बऱ्याच ठिकाणी ॲट एव्हरी स्टेप आपल्याला पुढच्या आयुष्यात त्याचा उपयोग होतो. आपले बरेचसे जे मोटोज आहे किंवा जी ब्रीदवाक्य आहेत आपली, ती संस्कृतमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तुम्हाला तर पोलिसांचं ब्रीदवाक्य बघा. सद्रक्षणाय खल निग्रहणाय. म्हणजे चांगल्या लोकांच्या रक्षणासाठी आणि वाईट लोकांच्या विमोड करण्यासाठी. त्याच्यानंतर LICचं लाईफ इन्शुरन्सचं आहे योगक्षेमम वहाम्यहम. बऱ्याचशा स्कूल्सचे जे मोटोज असतात, शीलम परमभूषणम किंवा श्रद्धावान लभते ज्ञानम, ही वेगळ्या वेगळ्या रामायण भगवद्गीतेतली किंवा कोणता तरी श्लोक असेल त्यातली घेतली आहे. आपल्या नेव्हीचं आहे शम नो वरुण, म्हणजे वरुण ही पाण्याची देवता आहे, ती आमचं रक्षण करू. तसे बरेचसे जे मोटोज किंवा जी ब्रीदवाक्य आहेत ती संस्कृतमधली आहेत. संस्कृतचा उपयोग हा आपल्याला प्रत्येक पावलावर होत असतो, कारण की त्यावेळेला बरंचसं सायन्स खूप जास्ती प्रमाणात डेव्हलप झालेलं होतं. आपल्याला ते भाषेचा अभ्यास न केल्यामुळे काय होतं की आपल्याला त्यातलं जे नॉलेज आहे त्याचा अंदाजच नाही आहे. ओके. सो वी विल स्टार्ट विथ द लेसन. बट बिफोर स्टार्टिंग द लेसन आपण त्यातलं काय काय आहे ते बघून घेऊया. विमानतळस्य प्रतीक्षालय, कॉन्व्हर्सेशन आहे ते. तर विमानतळस्य प्रतीक्षालय मीन्स द लाउंज ऑफ एअरपोर्ट. कोण कोण कॅरेक्टर्स आहेत, परत मी सांगते, कॅरेक्टर्स बघायचे असतात. कारण की आपल्याला जर जालचित्र आलं किंवा काही आलं कहकम वदती वगैरे तर आपल्याला ते नीट कळलं पाहिजे. तर महोदय आहे. महोदय वाणिज्य शाखायाः स्नातकः. महोदय म्हणजे जो जेंटलमन आहे, ही इज स्नातक मीन्स स्टुडंट ऑफ वाणिज्य मीन्स कॉमर्स. आणि तो विधी विमर्शक मीन्स लॉ ऑफिसर किंवा लिगल ॲडवायझर म्हणून तो काम करतो. हे एक कॅरेक्टर आहे. दुसरी महोदया आहे, लेडी आहे. ती व्यवस्थापन शिक्षिका आहे, म्हणजे ती मॅनेजमेंटची टीचर आहे. नंतर समीर आहे. समीर तो संगणक अभियांत्रिकी छात्र आहे, मीन्स कम्प्युटर सायन्स स्टुडंट. नंतर प्रसाद आहे. प्रसाद कोण आहे? रसायन शास्त्र छात्र, तो केमिकल इंजिनियर आहे. लीना अजून एक कॅरेक्टर आहे त्यातलं, ती भाषा विश्लेषिका आहे, मीन्स ॲनालिस्ट ऑफ इंडियन लँग्वेजेस. तनुजा पार्श्वनिवेदिका, ती कोण आहे? पार्श्वनिवेदिका. हे सगळे संस्कृतचे वर्ड्स आहेत, हेच आपल्याला लेसनमध्ये आहेत. बॅकस्टेज प्रोग्राम अँकरिंग करते ती. आणि ते एक रेफरन्स आलेला आहे, विश्व संस्कृत परिषद. दॅट मीन्स वर्ल्ड संस्कृत कॉन्फरन्स. आता हे जे आहे ते आपण नंतर बघूया. आता तुम्हाला ही कॅरेक्टर्स कळली आणि आपण लेसनला सुरुवात करूया. ठीक आहे. मी
जे इंट्रोडक्शन आहे ना ते मी काय करते की सगळं वाचते आणि मग तुम्हाला त्यातले जे जिस्ट आहे त्यातलं जे महत्त्वाचं आहे ते सांगते. संस्कृत भाषा भारताची ज्ञानभाषा वर्तते. संस्कृत भाषा भारताची ज्ञानभाषा आहे. इट गिव्स नॉलेज. संस्कृते विद्यमानं ज्ञानं कालातीतं अद्यापि सुसंगतम. वॉट एव्हर नॉलेज इज देअर इन संस्कृत, इट इज कालातीतम, दॅट इज बियॉन्ड द टाइम अँड इट इज रेलेव्हंट टू टुडेज वर्ल्ड ऑल्सो. म्हणजे आजच्या काळाला सुद्धा ते सुसंगत आहे. किमर्थं संस्कृतम, संस्कृत कशासाठी घ्यायचं? वाय संस्कृत? कः लाभः संस्कृत पठनेन मम. म्हणजे मी अभ्यास करून संस्कृत भाषेचा अभ्यास करून काय फायदा? विद्यालयोत्तरम अपि अस्ति वा संस्कृत अध्ययनाचा अवसरः. म्हणजे आपलं शाळेचं वगैरे हे सगळं पूर्ण झालं, विद्यालय सगळं ते आपले शिक्षण पूर्ण झाल्याने संस्कृतचा काय उपयोग आहे का? अपि संस्कृत अध्ययनेन अहम वृत्तीम लभ्य. वृत्तीचं मिनिंग आहे लाईव्हलीहूड, नोकरी धंदा. इथे बहवः प्रश्नाः छात्रजीवने अस्मान् संत्रासयन्ति. म्हणजे हे प्रश्न आपल्याला शाळेत असताना पडतात. संस्कृत अध्ययनेन, आता त्याची उत्तरं बघा. संस्कृत अध्ययन युगानुकूला वृत्ती तु लभ्यते एव अपि तु अस्मिन् क्षेत्रे वयं कार्यरतः तत्र अस्माकं गुणवत्ता अपि वर्धते. म्हणजे संस्कृत भाषेच्या अभ्यासाने युगाकुल अनुकूल, म्हणजे आता जे मॉडर्न इरा आहे त्याला सुसंगत अशी आपल्याला नोकरी पण मिळते, कामधंदा पण मिळतो आणि आपण ज्या कार्यामध्ये, ज्या कोणत्या फील्डमध्ये काम करतो आहोत, देअर वी गेट द एक्सलन्स. तदर्थम संस्कृतम अवश्यम अध्येतव्य. अध्येतव्य म्हणजे टू बी स्टडी. म्हणून आपण संस्कृत भाषेचा अभ्यास नक्की करावा. तुम्ही घेतलंच आहे की नाही संस्कृत? तुम्ही व्हिडिओ बघता म्हणजे तुम्ही संस्कृत घेतलंय. यह संस्कृतम सम्यक जानाति. सम्यक म्हणजे प्रॉपर, द वन हू नोज संस्कृत प्रॉपरली, ज्यांना संस्कृत छान कळतं. सह एव यथार्थतया तस्य सर्वेषु क्षेत्रेषु उपयोजनं कर्तुं शक्नोति. म्हणजे तो त्याचा उपयोग वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात करू शकतो. आता आपण लेसनला स्टार्ट करतोय. संवादस्थलम म्हणजे त्यांनी ते एक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. संवादस्थलाचं एक डिस्क्रिप्शन आहे ते आपण बघूया. विमानस्य प्रतीक्षालयः म्हणजे इट इज अ लाउंज ऑफ काय? लाउंज ऑफ एअरपोर्ट. आपण चित्र बघा तुम्ही. केचन जनाः यात्रायाः आरंभार्थं प्रतीक्षन्ते. काही त्याची म्हणजे आता आपली जर्नी सुरू व्हायची आहे तर ते सगळे वाट बघतायत. केचन सुखेन निद्रामग्ना. आता आपण ते एक सर्वसाधारण रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टॉपवर किंवा एअरपोर्टवर सर्वसाधारण जे वेटिंग रूममध्ये जे असतं की हे चित्र दिसतं. म्हणजे काही जण काय करतायत? वाट बघतायत आपली यात्रा कधी सुरू होईल. काही सुखेन निद्रामग्ना, काही सुखाने आरामात झोपली आहेत. केचन कॉफी पानस्य आनंदम अनुभवन्ति. सम आर टेकिंग एन्जॉयिंग द कॉफी, सम आर रेलिशिंग द कॉफी. तत्र एका महोदया प्राप्नोति. एक वन लेडी कम्स. सा उपविश्य किमपि पुस्तकं पठितुं प्रारभते. ती येते आणि ते पुस्तक वाचायला कोणतं तरी स्टार्ट करते. पुस्तकस्य मुखपृष्ठे संस्कृत सूक्तिः संग्रह इति शीर्षकं वर्तते. संस्कृत सूक्तिः म्हणजे सुउक्ती म्हणजे गुड सेइंग असं ते एक पुस्तक ती वाचायला घेते. त्याचं जे चित्र आहे ते असं आहे. तर दृष्ट्वा समीपस्थ कोऽपि महाजनः तया सह वक्तुं प्रारभते. ते बघून तिच्या जवळ जो एक माणूस बसलाय त्याने ते बघून तो उत्सुकतेने तिच्याशी कॉन्व्हर्सेशन सुरुवात करतो. आता कॉन्व्हर्सेशनला सुरुवात ॲक्च्युली आहे. महोदय. महोदय म्हणजे काय? जंटलमन. अपि भवती संस्कृतं पाठयति. डू यू? पाठयति म्हणजे टीच, पठती म्हणजे टू रीड, टू लर्न. तुम्ही संस्कृत शिकवता का? सस्मितम. महोदया सस्मितम. सस्मितम विथ अ स्माइल. न खलु? नाही, नॉट इंडीड. महोदयः भवत्याः समीपे एकं सुभाषितसंग्रहं दृष्ट्वा एव मया एवं चिंतितम. तुमच्याजवळ सुभाषित संग्रह बघितला आणि म्हणून मी विचारलं. बिकॉज आय सॉ दिस विथ यू अँड आय आस्क्ड. महोदया ओ यद्यपि संस्कृतं न पाठयामि तथापि अस्य पुस्तकस्य मम कार्यक्षेत्रेण सह संबंधः अस्ति. म्हणजे जरी मी हे शिकवत नसली संस्कृत तरी माझं जे क्षेत्र आहे त्याच्याशी ह्याचा संबंध आहे. तो आय डोंट टीच. दिस इज रिलेटेड टू द फील्ड
I am working. महोदयः एवं ओके. कस्मिन् क्षेत्रे कार्यरता भवति? तुम्ही कोणत्या कार्यक्षेत्रात काम करतात किंवा यू आर वर्किंग इन विच फील्ड? अहम व्यवस्थापन प्रशिक्षिकारूपेण कार्यं करोमि. मीन्स I am instructor in management science. मया अवगतं यत् रामायण महाभारत किरातार्जुनीयम रघुवंश इत्यादिषु बहवः श्लोकाः सन्ति. म्हणजे रामायण महाभारत किरातार्जुनीयम रघुवंश ह्याच्यात खूप श्लोक आहेत. देर आर मेनी श्लोक्स इन दिस बुक्स. येषु व्यवस्थापन शास्त्रस्य मूलतत्वानि दृष्टांतसहितानि निर्दिष्टानि. म्हणजे ह्या सगळ्या पुस्तकांमध्ये व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंटची जी मूलतत्व आहेत, जी प्रिन्सिपल्स आहेत, द प्रिन्सिपल्स आर एक्सप्लेन्ड विथ द एक्झाम्पल. दृष्टांत म्हणजे एक्झाम्पल, म्हणजे एक्झाम्पल देऊन ती त्यांनी त्याच्यात सांगितलेली आहे. अनेन काव्य माध्यमेन विषय प्रवेशः सुगमः भवति. काव्य म्हणजे कशात आहे? पोएटिक फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणजे काव्यात रचलेलं आहे आणि त्याच्यामुळे विषय प्रवेश. आता विषय प्रवेश म्हणजे विषयात जाणे, एंटर करणे, म्हणजेच काय? विषय समजून घेणे, टू अंडरस्टँड दॅट सब्जेक्ट. सुगमः इझी. इट बिकम्स व्हेरी इझी टू अंडरस्टँड द सब्जेक्ट. वाय? बिकॉज ऑफ द पोएटिक फॉर्मॅट. एषा पद्धती मया स्वीकृता. आणि ती लेक्चर्स देते ना, त्याच्यामुळे तिने काय केली? ती पद्धत तिने अवलंबली. शी फॉलोड दॅट मेथड. जनैः रपी आहे, जनैः प्लस अपी संधी आहे. जनैः अपी अभिमता. पीपल हॅव ऑल्सो ॲक्सेप्टेड. लोकांना सुद्धा ती पद्धत आवडली की नुसतं लेक्चर द्यायचं, त्याच्यापेक्षा एखादं एक्झाम्पल द्यायचं की रघुवंशामधलं आहे किंवा रामायणातलं आहे किंवा महाभारतातलं आहे आणि ती त्याच्या अनुषंगाने ते एक्सप्लेन करायचं. सो पीपल लाईक दॅट मेथड. दे ऑल्सो ॲक्सेप्टेड. अतः मया पुनः एकवारं संस्कृतभाषायाः संस्कृतकाव्यादीनाम् अध्ययनं प्रारब्धम्. अँड सो आय स्टार्टेड स्टडिंग. म्हणजे कधीतरी तिने शाळेत केलं असेल, सगळ्यांचंच असतं ना संस्कृत बहुतेक शाळेमध्ये. सो मी परत एकदा संस्कृत भाषेचा आणि संस्कृत काव्याचा अभ्यास सुरू केला. आय स्टार्टेड द स्टडी ऑफ संस्कृत लँग्वेज अँड पोएट्री वन्स अगेन. महोदयः अहो आश्चर्यं. व्हाट अ सरप्राइज. शालायाः अनन्तरं खंडितं मम संस्कृत अध्ययनं. शालायाः अनंतरम म्हणजे शाळेनंतर. एकदा शाळा संपली तर माझा संस्कृत भाषेचा अभ्यास पण संपला. खंडित म्हणजे ब्रेक. तदपि अधुनैव पुनः आरब्धम्. आय ऑल्सो स्टार्टेड स्टडींग संस्कृत नाव. महोदया कथम कथम. कथम कथम मीन हाऊ कम. ते एक्सप्रेशन आहे. असं कसं? कसं बरं? आपण जे एक्सप्रेशन असतं ना ते आहे हाऊ कम. महोदयः वस्तुतः अहं वाणिज्यशाखायाः स्नातकः. वस्तुतः मीन्स ॲक्च्युअली आय एम स्टुडंट ऑफ कॉमर्स. इथे आहे ना आपण वाणिज्यशाखायाः स्नातकः. सो आय एम स्टुडंट ऑफ कॉमर्स. विधिशाखायाः पदवी अपि मया प्राप्ता. मीन्स आय हॅव ऑब्टेन्ड द डिग्री ऑफ लॉ. सांप्रतम. सांप्रतम म्हणजे अधुना, नाव. संस्कृतमध्ये त्याला समानार्थी आहे अधुना किंवा इदानीं. सो सांप्रतम मीन्स नाव, आत्ता, सध्या. बहुराष्ट्रीय संस्थायाः विधी विमर्शक रूपेण कार्यं करोमि. आणि आता मी काय करतो आहे की विधी विमर्शक मीन्स लॉ लीगल ॲडवायझर. बहुराष्ट्रीय संस्था म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी लीगल ॲडवायझर म्हणून मी आय एम वर्किंग. तत् अनुसृत्य सो अकॉर्डिंग टू दॅट कौटिल्यम अर्थशास्त्रम. कौटिल्याने काय लिहिलं? अर्थशास्त्रम. याज्ञवल्क्यस्मृती आदीनां ग्रंथानां अध्ययनं सहाय्यकरं भवेत् इति गुरुभिः उक्तम्. मैं गुरु सेड दॅट कौटिल्याचं जे अर्थशास्त्र आहे आणि याज्ञवल्क्य स्मृती वगैरेचा अभ्यास केला तर मला त्याचा उपयोग होईल. अतः अधुना अहं शास्त्रविषयकाणां संस्कृतग्रंथानाम् अध्ययने यत्नं करोमि. सो आई एम स्टडीing the Sanskrit books and regarding this sciences. स्यूतात. स्यूत म्हणजे बॅग, पिशवी. किमपि संस्कृत पुस्तकं दर्शयति.
दर्शयती कॉझल आहे, ते प्रयोजक आहे. तो बॅगेतनं एखादं पुस्तक काढून तिला दाखवतो. आता ब्रॅकेटमध्ये आहे तयोः पृष्ठतः केचन युवकाः गोष्टीषु रताः. गोष्टी म्हणजे गप्पा गोष्टी. त्यांच्या मागे काही मुलं आहेत ती गप्पा मारण्यात दंग आहेत. सम youngsters are there and they are busy engrossed in talking. कोण कोण आहेत बघा. प्रसाद, समीर, लीना तथा अनुजा इति एतानि परस्पर मित्राणि. हे जे आहे समीर, प्रसाद, लीना, तनुजा, दे आर फ्रेंड्स. तेषु अन्यतमः तत् पुस्तकं दृष्ट्वा महोदयम् उपगम्य वदति. त्यांच्यातलं एक त्यांनी बघितलं, अरे यांच्या हातात संस्कृतचं पुस्तक आहे म्हणून तो त्याच्या जवळ आला. ही केम नियर अँड ही सेज, समीर, आता समीर विचारतोय, महोदय भवतोः संवादे संस्कृतस्य संदर्भः श्रुतः मया. तुमच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये मी संस्कृतचा रेफरन्स ऐकला. आय हर्ड द रेफरन्स ऑफ संस्कृत इन युअर कॉन्व्हर्सेशन. भवानपि विश्व संस्कृत परिषद निमित्त विदेशं प्रस्थितः. तुम्ही सुद्धा विश्व संस्कृत परिषदेत सहभागी व्हायला चाललात का? इथे बघा, वर्ल्ड संस्कृत कॉन्फरन्स. आर यू ऑल्सो पार्टिसिपेटिंग इन वर्ल्ड संस्कृत कॉन्फरन्स इन फॉरेन. विदेश म्हणजे फॉरेन. न खलु. महोदय म्हणतो नाही नाही. परं कीदृशी एषा विश्व संस्कृत परिषद. ही कोणती आहे विश्व संस्कृत परिषद? व्हॉट इज दिस कॉन्फरन्स? अपि भवान संस्कृतस्य छात्रः. तुम्ही संस्कृतचे विद्यार्थी आहात. आर यू संस्कृत स्टुडंट्स? समीर, आम. आम म्हणजे येस. अहम IIT अर्थात भारतीय औद्योगिक संस्थानम इत्यत्र संगणक अभियांत्रिकी इति विषयस्य छात्रः. मी IIT मध्ये कशाचा? IIT मध्ये कम्प्युटर सायन्सचा, कम्प्युटर इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. अष्टाध्यायी इति व्याकरणशास्त्र विषयकः ग्रंथः पाठ्यते तत्र मानव्य विद्या विभागे. आणि तिकडे व्याकरण जे आहे, व्याकरणशास्त्र, सायन्स ऑफ ग्रामर, त्याच्यात पाणिनीचं अष्टाध्यायी सुद्धा शिकवलं जातं. कशात? ह्युमन रिसोर्सेसमध्ये. मानव विद्या विभागे म्हणजे ह्युमन रिसोर्सेस. आपण म्हणतो ना HRD, ह्युमन रिसोर्सेस. अहम संस्कृत व्याकरणं संगणकशास्त्रम् इति विषयम् अधिकृत्य संशोधनं करोमि. संशोधन मीन्स रिसर्च. आय एम डुईंग रिसर्च विथ संस्कृत ग्रामर अँड कम्प्युटर सायन्स. आता इकडे बघा, बऱ्याच जणांनी, आता खूप जणांनी, आता जे मॉडर्न जे सायंटिस्ट आहेत त्यांनी सांगितलं की संगणकासाठी, कम्प्युटरसाठी संस्कृत भाषा ही सगळ्यात जास्ती युजफुल होईल असं त्यांचं म्हणणं आहे. सो तद्विषयकं शोध निबंधं प्रस्तोतुम् अहं परिषदि निमंत्रितः. शोध निबंध म्हणजे त्याचे पेपर्स, रिसर्च पेपर सबमिट करण्यासाठी, तिथे प्रेझेंट करण्यासाठी मला बोलवले आहे. परिषद मीन्स कॉन्फरन्स. महोदया, अहो आश्चर्यं. व्हॉट अ सरप्राईज. तंत्रज्ञान संस्थायां संस्कृतस्य अध्ययनं. टेक्निकल कॉलेजमध्ये संस्कृतचा अभ्यास. महोदय, महाविद्यालये संस्कृत अध्ययनं केवलं कलाशाखायाः छात्राः कुर्वन्ति इति आसीत् मे मतिः. म्हणजे मला असं वाटत होतं की फक्त आर्ट्सचे स्टुडंट आहेत ते संस्कृतचा अभ्यास करतात. ओनली स्टुडंट फ्रॉम द आर्ट फॅकल्टी दे स्टडी द संस्कृत. दॅट मे मतिः. जस्ट दॅट वॉज माय थॉट. समीरः, तिष्ठतु तावत्. ओ, असं तुमचं म्हणणं आहे का? थांबा मग. तिष्ठतु तावत्, वेट. तर्हि अवश्यं मेलयामि मे मित्राणि. देन आय विल इंट्रोड्यूस यू टू माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्रांना सुद्धा तुम्हाला भेटवतो. एते सर्वेपि परिषदी सहभागिनः. दे आर ऑल्सो पार्टिसिपेटिंग इन द कॉन्फरन्स. ते सगळे या परिषदेमध्ये सहभागी होत आहेत. प्रसाद, अग्रे आगत्य. अग्रे आगत्य म्हणजे पुढे येऊन. नमस्ते. अहम रसायनशास्त्रस्य छात्रः. आय एम स्टुडंट ऑफ केमिस्ट्री. प्राचीन भारतीय रसायनशास्त्र इति मम संशोधन क्षेत्र. I am doing research in ancient Indian chemistry. तद्विषयकाः ग्रंथाः संस्कृत भाषायाः लिखिताः. आणि
सगळे जे ग्रंथ आहेत ते संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले आहेत. ऑल द बुक्स आर रिटन इन संस्कृत लँग्वेजेस. शालायां यत् संस्कृत अध्ययनं कृतं तस्य उपयुक्तताम् अहम अधुना अवगच्छामि. अवगच्छामि means understand. Whatever Sanskrit I had studied at school level, now I realize the importance of it. म्हणजे मला आत्ता त्याचं महत्त्व कळलं की मला हे पुस्तकं जेव्हा मी वाचतो तेव्हा माझं बेसिक शाळेत झालेलं आहे. लीना, अहमपि भाषाशास्त्रम् अधीत्य, भाषाशास्त्र मीन्स लिंग्विस्ट, बेंगलुरु इत्यर्थ सॉफ्टवेअर क्षेत्रे भारतीय भाषा विश्लेषिका रूपेण कार्यं करोमि. म्हणजे ती लँग्वेज ॲनालिस्ट आहे. ती कोण आहे? ॲनालिस्ट ऑफ इंडियन लँग्वेज. आणि तिने काय शिकले आहे? भाषाशास्त्र. कुठे? बेंगळूर. संस्कृतस्य ज्ञानम् आधुनिक भारतीय भाषाणां विश्लेषणे अतीव सहाय्यकारं भवति इति मे अनुभवः. संस्कृतचं जे नॉलेज आहे ते वेगळ्या वेगळ्या भाषा शिकण्यासाठी त्याचा संस्कृतचा खूप उपयोग होतो. दॅट इज माय एक्सपिरियन्स. तनुजा, पार्श्वनिवेदनम इति मे व्यवसायः. पार्श्वनिवेदन मीन्स बॅकस्टेज प्रोग्राम किंवा अँकरिंग. अँकरिंग हा माझा व्यवसाय आहे. संस्कृत श्लोकादीनां पठनेन, संस्कृत श्लोक वाचल्यामुळे, बिकॉज ऑफ रीडिंग, बिकॉज ऑफ स्टडिंग संस्कृत वर्सेस, शब्दोच्चारणस्य उत्तमः अभ्यासः भवति. शब्द उच्चार, क्लॅरिटी ऑफ द स्पीच हे खूप चांगलं होतं. तेन अभिनये निवेदने च प्रभावः वर्तते. अँड बिकॉज ऑफ दॅट, अभिनय मीन्स ॲक्टिंग, बोलावं लागतं की नाही. आता मी पण तुमच्यासमोर बोलते. सो त्याच्यात निवेदने म्हणजे अँकर, प्रभावः वर्तते मीन्स इट बिकम्स व्हेरी इम्प्रेसिव्ह. साम्प्रतं कलाक्षेत्रे कार्यरतः अस्मासु केचन भरतमुनेः नाट्यशास्त्रस्य अध्ययनं कुर्वन्ति. भरतमुनींनी नाट्यशास्त्र लिहिलं. तर आता कलाक्षेत्रात म्हणजे जे ॲक्टिंगमध्ये किंवा ह्याच्यात जे बिझी आहेत आमचे मित्र, ते भरतमुनीच्या नाट्यशास्त्राचा सुद्धा अभ्यास करतायत. समीरः, भोः, भारतीय विद्यायाः नाम भारतीय तत्त्वज्ञान, योगशास्त्र, इतिहास, स्थापत्यादी शास्त्राणाम् अध्ययनाय विदेशेष्वपि, म्हणजे विदेशेषु प्लस अपि, नैके जनाः उत्सुकाः. म्हणजे आपलं जे भारतीय तत्त्वज्ञान आहे, इंडियन फिलॉसॉफी, योगशास्त्र, योगास, योगिक सायन्स, इतिहास, हिस्ट्री, स्थापत्य मीन्स आर्किटेक्चर, ह्याचा अभ्यास करण्यासाठी फॉरेनर्स खूप उत्सुक आहेत. दे आर व्हेरी ईगर, दे आर व्हेरी एन्थुझियास्टिक. तदर्थं काश्चन दूरवाहिन्याः अपि सन्ति. त्यातले काही टीव्हीवर सुद्धा आहेत. तत्र संस्कृततज्ञानाम् आवश्यकता वर्तते. आणि तिथे संस्कृत एक्सपर्टीज त्यांची गरज पडते. मम सुहृद आशय संपादक रूपेण तत्र कार्यरतः. माझा जो फ्रेंड आहे, ही वर्क्स देअर ॲज कंटेंट एडिटर. कुठे? टीव्हीवर, टीव्ही चॅनलवर. महोदया, अस्माभिः संस्कृतस्य अध्ययनं शालायां कृतं. वी हॅड स्टडीड संस्कृत इन स्कूल. मी पण आता शाळेतच करताय ना. परं तस्य अनेन प्रकारेण उपयोजनं भवेत् इति अस्माभिः नैव चिंतितं. पण त्याचा आपल्याला पुढच्या आयुष्यात असा उपयोग होईल असा मी विचारच केला नव्हता. वी डिड थिंक इट विल बी युजफुल इन द फ्युचर. महोदय, सत्यमेव. इंडीड इट्स ट्रू. लीना, यस्मिन् कस्मिन् अपि क्षेत्रे, इन विचेवर फील्ड, कोणत्याही क्षेत्रात वयं वृत्त्यर्थं कार्यरताः स्यामः. वी आर बिझी फॉर अवर लाईव्हलीहूड. आपण वृत्त्यर्थ म्हणजे नोकरी धंद्यासाठी आपण बिझी असतो, कार्यरत असतो. तत्र संस्कृत ज्ञानम, देअर द नॉलेज ऑफ संस्कृत अस्मत्कृते फॉर अस विशेष अर्हता भवति. दॅट इज अ स्पेशल क्वालिफिकेशन फॉर अस. म्हणजे तुम्हाला संस्कृतचं जर नॉलेज असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तर दॅट इज अन ॲडिशनल क्वालिफिकेशन फॉर यू. आपला लेसन संपलाय.
तुम्हाला माहिती आहे की तुम्ही संस्कृत घेतलं आहे, तुम्ही संस्कृतचा अभ्यास करताय, त्याच्यामुळे संस्कृत कसं उपयोगी आहे, तुमच्या मनाचे प्रश्न असतील, त्या प्रश्नांची बरीचशी उत्तरं तुम्हाला हा लेसनचा अभ्यास केल्यानंतर मिळणार आहे. लेसनचा अभ्यास छान करायचा. प्रश्न आले समजा ह्याच्यावरचे पॅरा आला आणि पॅरावरचे प्रश्न आले ना तर थोडे कन्फ्युजिंग असतात, म्हणून आपण ना छान त्याचा अभ्यास करायचा. मी काही असे इकडचे प्रवाह चित्र जागा होती म्हणून मी दिलेत, ते मी तुम्हाला समजावून देते. ठीक आहे. हे बघा, प्रश्न आहे त्याच्यात संस्कृत ग्रंथ हा 2 दिलेले आहेत किंवा 4 आपण लक्षात ठेवायचे. एकत्र दिलेले आहे बघा तिथे टेक्स्टबुक मध्ये, पण आपल्याला सुट्ट करून संधी सोडवून व्यवस्थित लिहायचंय. तर आपला आन्सर कसा येणार? रघुवंशम, याज्ञवल्क्य स्मृती, रामायणम, महाभारतम, कौटिल्य, अर्थशास्त्र. आपल्याला हा जर हे या प्रकारे आलं तर आपल्याला असं लिहायचं आहे. ठीक आहे. आपल्याला हे सोडवून लिहायचं आहे. दुसरं एक आहे विदेशीय जनाः उत्सुकाः. ऍक्च्युली हे छायाचित्र आहे, बॉक्स आहे तिकडे, बॉक्सेस, पण आपल्याकडे जागा नाही आहे ना, म्हणून मी असं लिहिलंय. हा प्रश्न येतो म्हणजे फिलअप्स आहे तिकडे, तर ते आपल्याला या पद्धतीने, मला आता इथे जागाच नव्हती ना म्हणून मी असं लिहिलं. ठीक आहे. भारतीय तत्वज्ञान अध्ययनाय. विदेशीयाः जनाः उत्सुकाः मीन्स फॉरेनर्स आर ईगर. कशासाठी? भारतीय तत्वज्ञान अध्ययनाय. भारत इंडियन टू स्टडी फिलॉसॉफी. योगशास्त्र अध्ययनाय. इतिहास अध्ययनाय. स्थापत्य अध्ययनाय. दिस इज युअर आन्सर. आन्सर या पॅटर्न मध्ये, कोणत्याही पॅटर्न मध्ये आलं तरी आन्सर्स हीच असणार आहे. अशा प्रकारचे आपल्याला क्वेश्चन्स येतात आणि आपण लक्षात घ्यायचं की हा लेसन परत जरा वाचा. कन्फ्युजिंग असतं, आन्सर लिहायला दिसायला सोपं आहे, काही त्याच्यात जास्ती बघा. आता ह्याच्या समजा पॅरा आला तुम्हाला ना, तर या पॅरामध्ये जास्ती संधीज नाही आहे, समास नाही आहे, काही नाही, त्याच्यामुळे तुम्हाला टू अंडरस्टँड इट्स इझी. पण क्वेश्चन अटेम्प्ट करताना तुम्ही जर घाईघाईत केले ना तर ते कन्फ्युजिंग असतं. म्हणून हे सगळं जे आहे ते लक्षात घ्यायचं, अगदी पक्क लक्षात ठेवायचं की कसं. समीर कोण आहे? तो संगणक छात्र आहे. प्रसाद कोण आहे? तो रसायनशास्त्र स्टुडंट आहे. लीना कोण आहे? भाषा विश्लेषिका. तनुजा कोण आहे? पार्श्वनिवेदिका. त्याच्यानंतर महोदय कोण आहे? वाणिज्य शाखायाः स्नातकः आणि विधी विमर्शक, म्हणजे तो लीगल ॲडवायझर आहे. महोदया कोण आहे? व्यवस्थापन शिक्षिका. ह्या सगळ्या जर गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पटापट, आणि तर काय होतं की आपल्याला आन्सर लिहिताना सोपं होतं. सो आपलं लेसन संपलंय. तुम्हाला कळलंय काय करायचंय? परत व्हिडिओ बघत राहायचे, पक्क होऊन जातं आपल्या डोक्यात. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चॅनलला लाईक, आपल्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स बरोबर, कमेंट्स करायला विसरू नका. बाय.